नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। शासनाच्या इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात ओबीसी सेवा संघाने आक्रमक पवित्रा घेतला असून या निर्णयाच्या विरोधात भिवापूर येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आणि यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया भिवापूर टाइम्स सोबत व्यक्त केल्या। तहसील कार्यालय भिवापूर येथे निवेदन देण्यात आलं आणि आज निवेदन देण्यामागचं कारण हेच आहे, जुने मीटर चालू असताना महाराष्ट्र शासनाने सक्तीचं केलं आहे इलेक्ट्रिक मीटर लावणे आणि हे सर्वांनी आज ओबीसी सेवा संघाने तहसील कार्यालयात निवेदन दिलं आणि इलेक्ट्रिक मीटर हे स्मार्ट मीटर लावणे हे खूप स्पीडनं फिरत असल्यामुळे त्यांचं बिलांचं भरणं ग्रामीण लोकांना भरपूर द्यावं लागते। यापेक्षा जुने मीटर तेच योग्य होते। नव्या समाजाकडून कळकळीची शासनाला विनंती आहे की जे जुने मीटर आहेत तेच ठीक होते, नवीन मीटर लावणं हे पूर्ण चुकीचं आहे, एवढी शासनाला विनंती करतो। धन्यवाद। भिवापूर तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याचं काम सध्या शासकीय आदेशानुसार सुरू आहे। मध्यंतरी बंद पडलं होतं, परंतु अलीकडे प्रत्येकाच्या घरी हे स्मार्ट मीटर लावण्याची तयारी शासनाच्या मार्फत चालू आहे। स्मार्ट मीटर लावण्याची तशी काही गरज नाही, कारण जुने मीटर जे आहे ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत। अशाच लोकांचे मीटर चेंज करावे की ज्यांच्या मीटरमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, ज्यांचे मीटर बिघडलेले आहे, काम करत नाही, असे मीटर जर बदलवले तर त्यामध्ये कोणाचाही विरोध असू शकत नाही। परंतु चांगले मीटर चालत असताना त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणं, स्मार्ट मीटर बसवणं हा कुठल्याच कायद्यामध्ये न बसणारा विषय आहे। केवळ उद्योगपतींचे घरं भरण्यासाठी हा उपक्रम तर शासनाचा सुरू नाही ना, ही एक शंका सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। कारण एक वास्तविकता आहे की नवीन मीटरमुळे जे येणारं भाडं आहे किंवा मीटरची जे बिलं येतात ते खूप अधिक येऊन राहिले अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत। त्यामुळे मीटर बसवताना किमान घरमालकाची परवानगी घेणं आवश्यक आहे। घरमालकांनी जर नकार दिला तर मीटर बसवण्यात येऊ नये। बळजबरीने जर MSEBीचे अधिकारी मीटर बसवत असेल तर त्याचा संपूर्ण या भिवापूर तालुक्यातील जनता हे विरोध करणार आहे। कारण ज्यांनी हे मीटर बसवले त्यांना जो अनुभव येत आहे तो अनुभव अतिशय वाईट आहे। कारण जे बिल 400 रुपये यायचं ते या मीटरमुळे 800 रुपये येऊन राहिलं, कोणाचं 5000 येत असेल तर ते 15,000वर गेलेलं आहे। ही वास्तविकता आहे आणि त्यामुळे शासनाने याचा विचार करायला हवा। केवळ एखाद्या उद्योगपतीचं घर भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने हा उपद्व्याप करू नये, असं एक सर्वसामान्य वीज ग्राहक म्हणून माझी शासनाला विनंती आहे। केलं झालेलं आहे का स्मार्ट मीटर यांचे निश्चित करण्यात येत आहे। त्यामुळे स्मार्ट मीटर लावण्यासाठी आमचा 100% विरोध आहे आणि घरी जाताना स्मार्ट मीटर लावायचा असेल तर पहिलं त्या घरच्या लोकांना विचारण्यात यावा का लावायचं किंवा नाही। आणि जर यांनी जबरदस्तीने लावला तर त्याच्यावर त्या लावणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि पोलीस घेऊन तुम्ही जबरदस्तीने लावत असाल तर आम्ही आंदोलन करू। याबद्दल माझ्या प्रतिक्रिया